मंडळी, कोणताही आजार मागे लावून घ्यायचा नसेल तर या गोष्टी करणं फार महत्त्वाचं ठरतं. तुमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर कधीच डोळा ठेवू नका. घरातील सर्वांनी एकत्र राहा. एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल. एकमेकांची मदत होईल आणि घराची प्रगती होईल. 4 माणसांमध्ये आपल्या माणसांबद्दल वाईट बोलू नका. तो करत असलेल्या चुका सगळ्यांना सांगून त्याला अपमानित करू नका. घरच्या गोष्टी चव्हाट्यावर आणू नका. लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील. घराचा तमाशा करू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची, उघडली तर कवडी मोलाची होते. आईवडिलांनी जर संपत्तीचे योग्य वाटे केले तर सगळे खुश होतील आणि हे वाटे सगळे आनंदानं असताना केले तर संबंधही टिकून राहतील, नाती टिकून राहतील. भावा बहिणीमध्ये प्रेम राहिल्यानं एखाद्या कार्याला, प्रसंगाला भाऊ बहीण एकत्र येतील. जर तुम्ही एकत्र राहाल तर दुःख, चिंता, अक्लेश कमी होईल. अर्थात यामुळं तुम्हाला उत्तम आरोग्याची हमीसुद्धा मिळेल. कोणतेही आजार मागे लागणार नाहीत. एकमेकांकडं अधूनमधून आलं गेलं पाहिजे. हा माझ्याकडं का येत नाही हा विचार करून माणूस खंगतो आणि अनेक आजार लावून घेतो. राहण्यापुरतं घर बांधा, त्यापेक्षा जास्त पैसा अडका. प्लॉट, शेती याच्या मागे लागू नका. आपल्याला 1-2च मुलं असतात, त्यामुळं फार कमवून ठेवू नका. जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी कमवण्याची गरज नाही, आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कमवून ठेवून काहीच उपयोग नाही. कारण मुलं चांगली असतील तर ती स्वतःच्या हिमतीवर कमवतील, आणि जर मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावलं तरी ते एका सेकंदात गमावून बसतील. प्रॉपर्टी गोळा करण्यापेक्षा माणसं गोळा करा. नाती जपून ठेवा. माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो. त्याला टॉमी जिमी नाव देऊन कवटाळतो. गाड्यांमधून फिरायला घेऊन जातो. कुत्रा कितीही प्रामाणिक असला तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळतही नाहीत. तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला जिवंत माणसाचीच गरज लागते. नाती जपा, त्यामुळे आयुष्य निरोगी राहील. गोळ्या कमी होतील, दीर्घायुष्य मिळवण्याची हमी मिळेल. बहिणीला अधूनमधून घरी बोलवत जा आणि वहिनीला मान द्या. साऱ्यांची मनं जपा, म्हणजे ती माणसं तुम्हाला जपतील. त्यामुळंच तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील. औषध, गोळ्या, दवाखाना, कोर्ट कचेरी मागे लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येईल.